चला मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या सेशनला आपल्या. बघा, क्वेश्चन आहे माधुरी ट्रॅव्हल्स 14 किलोमीटर वेस्टवर्ड. वेस्टवर्ड म्हणजे कुठे? पश्चिमेकडे, बरोबर आहे. आता समजा इनिशियल पॉईंट हा आहे आणि एका कुठल्या तरी इनिशियल पॉईंटपासून माधुरीने सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, इनिशियल पॉईंट हा घेतला आपण आणि या इनिशियल पॉईंटपासून माधुरीने सुरुवात केली. माधुरी ट्रॅव्हल्स 14 किलोमीटर वेस्टवर्ड. वेस्टवर्ड म्हणजे पश्चिमेकडे. पश्चिमेकडे म्हणजे इकडे आली, किती आली? 14. ठीक आहे, समजा एवढं आपण घेतलं 14 किलोमीटर. ओके, 14 किलोमीटर माधुरी आली. नेक्स्ट, देन टर्न्स लेफ्ट. टर्न्स लेफ्ट अँड ट्रॅव्हल 6 किलोमीटर. आता मित्रांनो, लेफ्ट टर्न करणार म्हणजे खाली जाणार आणि किती? 6 किलोमीटर. अंदाज 6 किलोमीटर घेऊन टाकू आपण याला. ठीक. फर्दर टर्न्स लेफ्ट अँड ट्रॅव्हल 26 किलोमीटर. आता मित्रांनो, तोंड कुठे आहे? सध्याचं खाली आहे. पुन्हा लेफ्ट म्हणजे इकडे गेली, 26 गेली. टोटल किती गेली? 26. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, टोटल 26 गेली आहे. म्हणजे इथपर्यंत 14 आहेच. एक्स्ट्रा किती पाहिजे अजून? पुढे एक्स्ट्रा पाहिजे अजून 12. इथपर्यंत येऊन ती पोचली. हे टोटल जे डिस्टन्स आहे हे 26 आहे. हे किती आहे? 26. हाऊ फार इज माधुरी नाव फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट आहे मित्रांनो, हा एंड पॉईंट आहे. तर इथं आपल्याला एक काटकोन त्रिकोण तयार करावा लागेल. हा काटकोन त्रिकोण, याच्या समोरची बाजू हायपो. तर हायपोचंच डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर याच्यासाठी मित्रांनो ही हाईट माहीत असणं आवश्यक आहे. हाईट किती आहे? 6. आणि हा बेस किती आहे? इथून या ट्रायंगलचा बेस किती आहे? 12. मग मित्रांनो हायपो स्क्वेअर इक्वल टू हाईट स्क्वेअर. हाईट किती आहे रे? 6 स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. बेस किती आहे? 12चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36 प्लस 12चा स्क्वेअर 144. 144 प्लस 36 हे झाले 180. हायपो स्क्वेअर इक्वल टू 180. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू √180. √180 याचा आन्सर काय निघत नाही, इथं डायरेक्ट दिलेलं आहे √180. दॅट इज ऑप्शन नंबर 1. ऑप्शन 1. क्लिअर सर्वांना? क्लिअर का? पटकन रिप्लाय द्या. क्लिअर सर्वांना? क्लिअर? सर्वांना क्लिअर आहे का? रिप्लाय द्या पटकन, फास्ट. लवकर ये मंडळी, लवकर. ओके, डन. काहीच नाही ना मित्रांनो, जसं जसं क्वेश्चनमध्ये सांगितलं तसं तसं मूव्ह व्हायचं. विषय संपला. जसं जसं क्वेश्चनमध्ये सांगितलंय त्याप्रमाणे मूव्ह होत समोर चालायचं आहे, बस. काहीच नाही दुसरं. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन. चला सोडवा बरं, करा प्रयत्न. पुढच्या क्वेश्चनला सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. फास्ट आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा, लवकर. चला बघूया, सिंपल येणार आहे. काय अवघड याच्यामध्ये? सोहन ड्रोव 15 किलोमीटर टू द वेस्ट. ठीक आहे, समजा सोहनने या ठिकाणापासून सुरुवात केली. हा सोहनचा इनिशियल पॉईंट आहे. आता निघाले 15 किलोमीटर टू वेस्ट. आता या ठिकाणापासून वेस्ट म्हणजे इकडे आहे. वेस्ट किती आलाय? तो 15 किलोमीटर आलाय. पुढे काय दिलं? फ्रॉम हिज हाऊस, म्हणजे याचा हाऊस इथं आहे. हाऊस पासून 15 किलोमीटर वेस्ट आलाय. देन टर्न लेफ्ट अँड ड्रोव 20 किलोमीटर. बघा, टर्न लेफ्ट अँड ड्रोव 20 किलोमीटर. इकडं तो लेफ्ट म्हणजे खाली किती आला? 20. टर्न लेफ्ट अँड ड्रोव 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. ओके. पुढे ही देन टर्न ईस्ट. आता बघा पुढे बघा, ही
देन टर्न ईस्ट अँड ड्रोव 25 किलोमीटर. ईस्ट म्हणजे मित्रांनो इकडं टोटल किती गेला 25. मग 25 म्हणजे मित्रांनो इथपर्यंत येणार हे 15 आणि अजून एक्स्ट्राचं किती गेलाय तो 10 गेलाय. एक्स्ट्राचं किती गेलाय 10. मग 15 प्लस 10 25 इथपर्यंत आला तो. अँड फायनली टर्निंग लेफ्ट. बघा फायनली टर्निंग लेफ्ट कवर 20 किलोमीटर. लेफ्ट म्हणजे वर जाईल आणि 20 किलोमीटर 20 येणार म्हणजे मित्रांनो मला सांगा हे 20 आहे तर 20 बरोबर या पॉईंटला येऊन थांबेल. ठीक आहे. हाऊ फार ही इज फ्रॉम हिज हाऊस. हाऊसपासून तो किती दूर आहे म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. एका सरळ रेषेत आहे ना बाळांनो. मग मला सांगा रे हे डिस्टन्स 10 आहे म्हणजे हे पण किती असणार आहे 10. कारण हे दोन पॉईंट बघा हा पॉईंट आणि हे पॉईंट एका सरळ रेषेत आहे. ठीक आहे. तर हे 10 आहे म्हणजे हे पण डिस्टन्स किती असणार आहे 10 किलोमीटर. जे की ऑप्शन नंबर कोणतं आहे तुमचं चौथं. जे की ऑप्शन कोणतं आहे तुमचं चौथं. क्लिअर. मोनिका बडे म्हणतात ब्लर होते. बाकीच्यांनाही ब्लर होतंय का. बाकीच्या मंडळींना सुद्धा ब्लर दिसतंय का. मोनिका थोडं रेंजमध्ये या बरं. इकडं ओके आहे नेट कनेक्शन ओके इकडे. थोडं रेंजमध्ये या. बाकीच्यांना ओके दिसतंय बघा. आहे ना रेंज. मग बाकीच्यांना मला सांगा बाकीच्यांना ओके आहे का. बाकीचे मंडळी ओके आहे का. चला मोनिका मॅडम एक काम करा. ॲप्लिकेशन काय करा ॲप्लिकेशन एकदा म्हणजे याच्यातून लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करा. लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा. एखाद्या वेळेस काय होतं जर असं झालं तर लॉग आउट करून लॉग इन करायचं. आणि शक्यतो बाकीचे कुठलेही ॲप्लिकेशन ओपन ठेवू नका लेक्चर चालू असताना. चला नेक्स्ट क्वेश्चन बाकीच्यांनी सोडवा. बाकीचे सर्व मंडळी सोडवा बरं. आता ओके आहे का बघा बरं. मोनिका तुम्ही पुण्या आलेले आहेत आता ओके आहे का बघा. एक मिनटं वेट करा. फक्त एकच मिनटं वेट करा. चालू ठेवा. बाकी तुम्ही तोपर्यंत क्वेश्चन सोडवा बाकीचे मंडळी. मित्रांनो आता चेक करा बरं. वायरचं सेटअप थोडंसं चेंज केलंय मी. एकदा चेक करा. आता वायरचं सेटअप थोडंसं चेंज केलंय. आता एकदा चेक करा बरं सर्वांनी. आता ओके आहे का. बघा मोनिका तुम्ही एकदा चेक करून घ्या ओके आहे का. बघा पॉईंट बी इज 25 मीटर टू द साऊथ ऑफ पॉईंट ए. आता लक्षात घ्या मित्रांनो ऑफ कोणासोबत लागले ए सोबत. पहिले ए ला मांडा.
एच्या साऊथला 25 मीटर, एच्या साऊथला 25 मीटरवर कोण आहे? बी आहे. एच्या साऊथला 25 मीटरवर काय आहे? बी. एक काम करा मोनिका, अजून एकदा लॉग आउट करून एकदा लॉग इन करून बघा, नाही झालं तर मग सेव्ह लेक्चर करा. ठीक आहे, अजून एकदा लॉग आउट करून लॉग इन करून बघा, नाही झालं तर सेव्ह लेक्चर करा. ठीक आहे, चला बघा पुढे. पॉइंट सी इज 30 मीटर टू द ईस्ट ऑफ पॉइंट बी. आता पॉइंट बी ची ईस्ट साइड इकडे आहे. पॉइंट बी च्या ईस्ट साइडला 30 मीटरवर कोणता आहे रे बाबा? पॉइंट सी आहे. पुढे पॉइंट डी इज 15 मीटर टू द नॉर्थ ऑफ पॉइंट सी. पॉइंट सी च्या नॉर्थला 15 मीटर. किती मीटर मित्रांनो? 15 मीटर्स. 15 मीटर्सवर कोणता आहे रे बाबा? पॉइंट कोणता आहे? डी आहे, डी. ओके, नेक्स्ट. पॉइंट ई इज 10 मीटर टू द वेस्ट ऑफ पॉइंट डी. पॉइंट डी च्या वेस्टला 10 मीटरवर. किती मीटर? 10 मीटरवर कोणता पॉइंट आहे? ई पॉइंट आहे. पुढे पॉइंट एक्स इज 30 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए च्या ईस्टला 30 मीटरवर, बघा हे 30 आहे तर हे पण 30, कोणता आहे रे बाबा? एक्स हा पॉइंट आहे. ओके, देन पॉइंट डी इज हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन फ्रॉम पॉइंट एक्स. पॉइंट एक्स पासून पॉइंट डी कोणत्या डायरेक्शन मध्ये रे? साऊथ डायरेक्शन मध्ये. आणि यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते काढायचं आहे आपल्याला. मग मला सांगा मित्रांनो, हे टोटल 25 आहे. 25 पैकी हे जर 15 असेल तर हे उरलेलं किती असेल? 10. 10 साऊथ, 10 मीटर साऊथ, 10 मीटर साऊथ म्हणजे आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. 10 मीटर साऊथ ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन नंबर आहे 4. क्लिअर सर्वांना? सर्वांना क्लिअर? पटकन रिप्लाय द्यायचा फास्ट. सर्व विद्यार्थी मित्रांना क्लिअर आहे का? चला, सिंपल प्रश्न आहेत बघा मित्रांनो. आणि हे सगळे एक्झाममध्ये जेवढे आपण क्वेश्चन घेणार, टोटल एक्झाममध्ये येऊन गेलेले क्वेश्चन आहेत टोटल. झालं? चलायचं नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल. चला सोडवा. करा बाळांनो, प्रयत्न करा. साउथ. ईस्ट. बघा, राहुल पुट हिज टाइमपीस ऑन टेबल. टाइमपीस म्हणजे घड्याळ. एक घड्याळ आहे बघा, एक घड्याळ आहे. दुसऱ्या रंगाने हे करतो जरा पॉइंट आउट. राहुल पुट हिज टाइमपीस ऑन टेबल. ठीक आहे, इन सच अ वे दॅट ॲट 6 PM. 6 PM म्हणजे मित्रांनो मला सांगा, जेव्हा 6 वाजलेले असतात, जेव्हा 6 वाजलेले असतात तेव्हा परिस्थिती कशी असते रे? मिनिट काटा असतो 12वर आणि तास काटा असतो मित्रांनो 6वर. 6 वाजताची परिस्थिती. तास काटा 6वर, मिनिट काटा कुठं आहे? 12वर. ही परिस्थिती कधीची आहे? 6 वाजताची. आवर हँड पॉइंट्स टू नॉर्थ. आता हा जो आवर हँड आहे, हा आवर हँड काय दाखवतोय? नॉर्थ. म्हणजे आवर हँड जिथं असेल तिथं काय? नॉर्थ डायरेक्शन आहे. मग मला सांगा, जर आवर हँड नॉर्थ दाखवतो, नॉर्थच्या अपोजिट काय? साऊथ. तर इथं मिनिट हँड काय पॉइंट आउट करेल? साऊथ. हे क्लिअर सगळ्यांना? ओके, मग याच वेमध्ये मित्रांनो सेकंड टाइम पीस आहे अजून. आणि इथं काय विचारलं त्यांनी? इन विच डायरेक्शन द मिनिट हँड विल पॉइंट ॲट 9:15 PM. 9:15. मित्रांनो एक काम करा, आपण याच्यातच मांडू 9:15. दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. बघा आता 9:15 आपल्याला मांडायचे. मग हे 9 आहेत, हे 3 आहेत.
ठीक, हे आहेत 10. आता 9:15 झाले म्हणजे मिनिट काटा 3 वर आहे. 9:15 झाले म्हणजे मिनिट काटा कुठे आहे? 3 वर. आणि तास काटा मित्रांनो 9च्या थोडासा पुढे असणार आहे. तास काटा 9च्या थोडासा पुढे असणार आहे, बरोबर आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे, विच डायरेक्शन द मिनिट हँड विल पॉइंट ॲट. मग ही डायरेक्शन मिनिट हँड हा आहे, तर मिनिट हँड कोणती डायरेक्शन दाखवतोय. मग मला सांगा मित्रांनो, मेन आपल्याला डायरेक्शन्स माहिती आहेत. ही नॉर्थ असते, ही असते साऊथ, ही असते ईस्ट आणि ही असते वेस्ट. तर त्यांना साऊथकडून क्लॉकवाईज पहिली पाहिजे. साऊथकडून क्लॉकवाईज पहिली कोणती? वेस्ट. तर इथं कोणती दाखवली गेल्या पाहिजे? मग वेस्ट दाखवल्या गेली पाहिजे, जे की ऑप्शन क्रमांक कोणतं आहे तुमचं? चौथं. ऑप्शन कोणतं आहे मित्रांनो? चौथं आहे. क्लिअर आले लक्षात सगळ्यांना? फोर्थ ऑप्शन आहे चौथं. डन, मान्य सगळ्यांना? क्लिअर आहे? पटापटापटा रिप्लाय द्या फास्ट. क्लिअर का सगळ्यांना? बघा, साऊथ पासून क्लॉकवाईज पहिली पाहिजे. साऊथ पासून क्लॉकवाईज तुम्हाला बघायची आहे पहिली कोणती आहे? वेस्ट. आन्सर आहे तुमचं वेस्ट. क्लिअर, पटकन रिप्लाय द्या फास्ट. पट रिप्लाय पाहिजे मला सगळ्यांचा. क्लिअर आहे का? यस यस यस, व्हेरी गुड. चला चालायचे पुढं, जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. चलो सोडवा मित्रांनो, करा प्रयत्न करा बरं, सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. हे एक्झाम्पल सोडवण्याचे 2 अप्रोच तुम्हाला सांगणार आहे, 2 वेगवेगळे उपाय ह्या एक्झाम्पलसाठी सांगणार आहे. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे एक्झाम्पलसाठी. सोडवा चला. आणि बाकीचे मित्रमंडळी जे काही ॲबसेंट आहेत त्यांना सांगा रेग्युलर लेक्चर करा म्हणून. बहुतेक माझ्या मते काही लोक रेंज नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे नंतर सेव्ह लेक्चर करत असतील, असा माझा अंदाज आहे. साऊथ म्हणतायत, साऊथ वेस्ट म्हणतायत, ईस्ट म्हणतायत. बघा नेमकी कोणती आहे? चला सांगू, 2 पद्धतीने हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता बघा, सगळ्यात पहिले तर डायरेक्शन्स आपल्याला सगळ्याच्या सगळ्या माहीत असणं आवश्यक आहे. ही आहे नॉर्थ, ही आहे साऊथ, ही आहे ईस्ट आणि ही आहे वेस्ट. मित्रांनो, नॉर्थ आणि वेस्ट यांच्यामध्ये आहे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट यांच्यामध्ये आहे नॉर्थ ईस्ट, त्यानंतर ईस्ट आणि साऊथ यांच्यामध्ये आहे साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट यांच्यामध्ये कोणती आहे? साऊथ वेस्ट. आणि हा प्रत्येक छोटा छोटा कोन जो आहे 45 अंशांचा असतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. कुठलेही 2 सेक्शन मिळून 90 होतात, कुठलेही 3 सेक्शन मिळून 135 होतात, कुठलेही 4 सेक्शन मिळून 180 होतात. तर या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. चला मित्रांनो, चला पहिले तर आपण डायरेक्ट बेसिक पद्धतीने आपण जाऊया. बघा, अ मॅन इज फेसिंग वेस्ट. कुठं फेस करतोय तो? वेस्ट डायरेक्शनला फेस करतोय. म्हणजे सगळ्यात पहिली पोझिशन आहे त्याची वेस्ट डायरेक्शन फेसिंग. ठीक आहे. ही टर्न्स 45 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज म्हणजे इकडे,
ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणि किती गेला तो 45 डिग्री गेला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. म्हणजे सेकंड नंबरची पोझिशन त्याची कोणती आहे, नॉर्थ वेस्ट आहे. सेकंड नंबरची पोझिशन आहे नॉर्थ वेस्ट. पुढे बघा मित्रांनो, अँड देन अनादर 180 डिग्री इन सेम डायरेक्शन. इन सेम डायरेक्शन अनादर 180. 180 म्हटल्यावर मित्रांनो 4 सेक्शन, 1 2 3 4, म्हणजे डायरेक्ट 180 डिग्रीने मूव्ह झाला. 180 म्हणजे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, हा पूर्ण पोर्शन आहे 180 डिग्री. आणि 180 डिग्री आला म्हणजे तिसरी पोझिशन कोणती आली, ती साऊथ ईस्ट. एक लक्षात ठेवा, 180 डिग्री ज्यावेळेस असेल तर डायरेक्ट अपोजिट डायरेक्शनला चालायचं. कुठे चालायचं, अपोजिट डायरेक्शनला. आता पुढे बघा मित्रांनो, देन 270 डिग्री इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज. मला सांगा 270 म्हणजे किती असतात रे, 180 आणि 90. कारण 180 आणि 90 यांची ऍडिशन किती होते, 270 होते. बरोबर आहे. 180 आणि 90 यांची ॲडिशन 270 होते. आता एवढं 180 90 टोटल 270 अँटी क्लॉकवाईज यायचं आहे. कुठून, इथून अँटी क्लॉकवाईज पहिले 180 आलो आणि अजून 90 यायचं आहे. मग 90 म्हणजे इथपर्यंत येणार आपण. बरोबर, टोटल 180 आणि 90 इथपर्यंत येणार. आणि शेवटची डायरेक्शन कोणती असणार तुमची, साऊथ वेस्ट. आता इथून पुढे संपलं. फाइंड विच डायरेक्शन ही इज फेसिंग नाऊ. तर आन्सर आहे साऊथ वेस्ट. पण मित्रांनो हेच खेळत बसायचं का यामध्ये हेच खेळत बसायचं का नाही. अप्रोच काय यूज करायचा बघा, नीट लक्ष द्या. आता एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट इथं क्लॉकवाईज किंवा राईट हँड साइड टर्न असा असेल, क्लॉकवाईज किंवा राईट हँड साइड टर्न असेल तर ती व्हॅल्यू प्लस मांडायची. ती व्हॅल्यू काय मांडायची, प्लस. आणि अँटी क्लॉकवाईज आणि लेफ्ट हँड साइड टर्न असेल तर ती व्हॅल्यू निगेटिव्ह मांडायची. ती व्हॅल्यू कशी मांडायची, निगेटिव्ह. लक्षात ठेवा मी काय सांगतोय. क्लॉकवाईज किंवा राईट हँड साइड टर्न असेल ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह मांडा. अँटी क्लॉकवाईज किंवा लेफ्ट हँड साइड टर्न असेल ती व्हॅल्यू निगेटिव्ह मांडा. आता लक्षात घ्या, सुरुवातीपासून येतोय. आता सुरुवात करूयात आपण क्वेश्चनला, की अ मॅन इज फेसिंग वेस्ट. तो वेस्ट डायरेक्शनला फेस करून आहे. कुठं आहे, वेस्ट डायरेक्शनला तो व्यक्ती फेस करून आहे. चला मान्य. पुढे मित्रांनो काय दिलंय, ही टर्न 45 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. मग 45 कसं आहे रे, क्लॉकवाईज आहे ना. 45 क्लॉकवाईज साठी काय लिहितो आपण, प्लस. मग 45 काय लिहिले आपण, प्लस. पुढे मित्रांनो, अँड देन अनादर 180 डिग्री इन सेम डायरेक्शन. अनादर 180 सेम म्हणजे काय, प्लस. अनादर 180 डिग्री इन सेम डायरेक्शन म्हणजे काय लिहिले आपण, प्लस लिहिले. पुढे देन 270 डिग्री इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, मायनस. आता प्लस प्लस वाले एकत्र करा. 180 प्लस 45 हे किती आले, 215 आले. सॉरी 225 आले. हे किती आले मित्रांनो, 225. 180 प्लस 45 हे किती आले, 225. हे 225 कसे प्लस, कारण प्लस 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 प्लसच राहणार. बरोबर. मग मला सांगा, वजा 270 आणि प्लस 125 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 270 मधनं 225 गेले, किती उरले, 45. कारण विरुद्ध चिन्ह तर वजा बाकी होणार, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं मायनस. चिन्ह मोठ्या संख्येचं काय, मायनस. मग जी सुरुवातीची पोझिशन आहे तुमची वेस्ट, इथनं तुम्हाला मायनस म्हणजे अँटी क्लॉकवाईज यायचं. किती डिग्री, 45 डिग्री. मग 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज झालं. कुठं जाणार तुम्ही, साऊथ वेस्टला जाणार. आन्सर आहे तुमचं साऊथ वेस्ट. एवढं सिंपल आहे. फक्त तुम्हाला इथं नॉर्मल प्लस मायनस ऑपरेशन्स करायचे आहेत. क्लिअर का सगळ्यांना, पटकन रिप्लाय द्या. सर्वांना क्लिअर आहे हे कशा पद्धतीने सोडवायचं, सगळ्यांना क्लिअर. चला पट 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 रिप्लाय द्या. अरे पटकन. क्लिअर का सगळ्यांना, क्लिअर का, मला पटकन सांगा. फास्ट क्लिअर आहे का सर्वांना, पटकन सांगायचे. आणि मेसेज करायला जीवार करू नका. जसं बाकी ठिकाणी मेसेज करायला तुम्ही जीवार करत नाही, इथंही मेसेज करायला बिलकुल जीवार करायचं नाही. हां, चला पुढचा क्वेश्चन सोडवा मंडळी, सोडवा रे, करा प्रयत्न करा, सोडवा.
साऊथ. बघा, अ मॅन इज फेसिंग नॉर्थ. चला पहिले तर आपण आपल्या सर्व डायरेक्शन्स मांडून घेऊयात. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ वेस्ट, त्यानंतर नॉर्थ ईस्ट, त्यानंतर मित्रांनो इकडं आहे साऊथ ईस्ट आणि इकडं आहे साऊथ वेस्ट. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, नीट लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिले अ मॅन इज फेसिंग नॉर्थ. मॅनचं फेस कुठे आहे? नॉर्थ साईडला. मॅन इज फेसिंग नॉर्थ. मॅनचं फेस आहे मित्रांनो नॉर्थ डायरेक्शनला. ही टर्न्स 45 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आता हा क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे इकडे किती गेलाय? 45 डिग्री गेलाय. किती गेलाय? 45 डिग्री. म्हणजे सेकंड पोझिशन त्याची ही असणार आहे, फर्स्ट पोझिशन ही होती. ठीक आहे. अँड देन अनादर 180 डिग्री इन सेम डायरेक्शन. अनादर 180 डिग्री इन सेम डायरेक्शन म्हणजे त्याच डायरेक्शनमध्ये टोटल 180 आला, म्हणजे डायरेक्ट अपोजिट आला, म्हणजे थर्ड पोझिशन आहे त्याची साऊथ वेस्ट. देन 45 डिग्री इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग इथून पुन्हा 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. किती डिग्री? 45 डिग्री. म्हणजे काय येणार तुमचं? साऊथ. काय येणार? साऊथ. फाइंड विच डायरेक्शन ही इज फेसिंग नाउ. ही इज फेसिंग साऊथ डायरेक्शन. ही इज फेसिंग साऊथ डायरेक्शन. ऑप्शन नंबर 4. क्लिअर? क्लिअर? हां. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं. एक गोष्ट या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. पहिलं 45 डिग्री इन क्लॉकवाईज. मग 45 डिग्री क्लॉकवाईज म्हणजे 45 डिग्री काय झालं? प्लस. त्यानंतर अनादर 180 डिग्री इन द सेम डायरेक्शन. अनादर 180 डिग्री सेम म्हणजे प्लस. अँड देन 45 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज. 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? मायनस. आता मला सांगा, हे प्लस 45 मायनस 45 कॅन्सल झालं. 180 डिग्री जायचं तुम्हाला. मग सुरुवातीची होती नॉर्थ. नॉर्थपासून 180 म्हणजे डायरेक्ट विरुद्ध. आन्सर काय तुमचं? साऊथ. आन्सर आहे साऊथ. संपला विषय. क्लिअर? क्लिअर सर्वांना? आणि मित्रांनो याच्यात आन्सर पटकन भेटतं तुम्हाला. याच्यात आन्सर तुम्हाला पटकन भेटतं. क्लिअर आहे का? सर्वांना क्लिअर आहे का? पटकन रिप्लाय द्या मला. फास्ट. सर्वांना क्लिअर आहे का? पट रिप्लाय द्यायचं आहे. क्लिअर असेल तर लगेचच पुढचा क्वेश्चन. चला सोडवा. पुढचा क्वेश्चन सोडवा. सोडवा मंडळी. पुढचा क्वेश्चन सोडवा सगळ्यांनी पटकन, फास्ट. वन मॉर्निंग आफ्टर सनराइज, Nivedita and Niharika were talking to each other face to face at crossing. If Niharika's shadow was exactly to the right of Nivedita, which direction Niharika was facing? North, east, west, south. North, east, west, south. चला सोडवा. नॉर्थ. बर. बघा मित्रांनो नीट लक्ष द्या. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा इकडं डायरेक्शन कोणती आहे रे? वेस्ट डायरेक्शन आहे. वर डायरेक्शन कोणती आहे? नॉर्थ. इकडे डायरेक्शन आहे मित्रांनो ईस्ट आणि खाली डायरेक्शन आहे साऊथ. खाली डायरेक्शन कोणती मित्रांनो? साऊथ. आता महत्त्वाची एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी मला सांगा, त्यांनी काय आणलंय? वन मॉर्निंग आफ्टर सनराईज. बघा हे लक्षात घ्या, आफ्टर सनराईज हे फार महत्त्वाचं आहे. वन मॉर्निंग आफ्टर सनराईज. सनराईज, सनराईज म्हणजे सूर्य उगवण्याची स्थिती. आता मित्रांनो सूर्य उगवतो कोणत्या दिशेला? बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही अजून. तर सूर्य उगवतो कोणत्या दिशेला मित्रांनो? पूर्व दिशेला, ईस्ट. इकडं उगवतोय सूर्य. मान्य आहे का सगळ्यांना का अमान्य आहे? सूर्य उगवतोय या दिशेने. मान्य ना? हां. आता बघा मित्रांनो पुढची महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी.
Nivedita and Niharika were talking to each other. Nivedita and Niharika were talking to each other face to face at crossing. आता समजा एक क्रॉसिंग असेल आणि निवेदिता आणि निहारिका फेस टू फेस टॉक करत असतील. समजा फॉर एक्झाम्पल निवेदिता इकडे असेल आणि निहारिका इकडे असेल. आपण केस चेक करतोय. असंही होऊ शकतं निहारिका वर आणि निवेदिता खाली असू शकते, पण आपण केस 1 चेक करतोय जिथं निवेदिता वर आहे, निहारिका खाली आहे. ठीक आहे. निहारिकाच शॅडो, कोणाची शॅडो? निहारिका. आता एक लक्षात ठेवायचं, जिकडं सन आहे त्याच्या विरुद्ध दिशेला शॅडो पडणार. म्हणजे सन तिकडं आहे तर निहारिकाची शॅडो इकडं पडणार. ही आहे शॅडो. ही शॅडो कोणाची? निहारिकाची. निहारिकाज शॅडो वॉज एक्झॅक्टली टू द राईट ऑफ निवेदिता. आता मित्रांनो, निवेदिता इकडं तोंड करून उभे साऊथकडं, मग निवेदिताचा हा राईट हँड झाला आणि निवेदिताचा हा लेफ्ट हँड झाला. मग मला सांगा, निहारिकाची शॅडो निवेदिताच्या कोणत्या साईडला पाहिजे? त्यांचं म्हणणं आहे निहारिका शॅडो वॉज एक्झॅक्टली टू द राईट ऑफ निवेदिता. आहे का निवेदिताच्या राईटला? यस आहे. विच डायरेक्शन निहारिका वॉज फेसिंग? मग निहारिका कुठं बघते? निहारिका कोणत्या डायरेक्शनला बघते मित्रांनो? नॉर्थ डायरेक्शनला बघते. निहारिका कोणत्या डायरेक्शनला? आपण जी पकडली केस ती बरोबरच आहे. तर निहारिका मित्रांनो, निहारिका कोणत्या डायरेक्शनला बघते? नॉर्थ डायरेक्शनला बघते. आणि अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, याची उत्तरं एकतर नॉर्थ असणार किंवा साऊथ असणार. एक नॉर्थ किंवा साऊथ याच्यापैकी एकच उत्तर असतं. ईस्ट वेस्ट अशा प्रश्नांचं उत्तर कधीच नसतं. ईस्ट वेस्ट अशा प्रश्नांचं उत्तर कधीच नसतं. क्लिअर का? पटकन रिप्लाय द्या. क्लिअर सर्वांना? सर्व विद्यार्थी मित्रांना हा क्वेश्चन क्लिअर का? पटकन रिप्लाय द्यायचा आहे फास्ट. बाकीचे झोपले काय आज? बाकीचे सगळे मंडळी झोपले आज? उपस्थिती फार कमी आज. चलो नेक्स्ट एक्झाम्पल सोडवा बरं मित्रांनो. सिंपलचं एक्झाम्पल, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. सोडवा पटकन फास्ट. एकदम सिंपलचं एक्झाम्पल आहे. चला याला टाइम पण देत नाही, लगेच सोडूया आपण. वाय इज इन द ईस्ट ऑफ एक्स. एक्सच्या ईस्ट डायरेक्शनला म्हणजे या डायरेक्शनला काय? वाय. पुढं विच इज इन द नॉर्थ ऑफ झेड. विच हे कोणासाठी आलंय? एक्स साठी. एक्स इज इन द नॉर्थ ऑफ झेड. एक्स कोणाच्या नॉर्थला आहे? झेडच्या. पुढं इफ पी इज इन द साऊथ ऑफ झेड. झेडच्या साऊथला कोण आहे? पी आहे. झेडच्या साऊथला आहे मित्रांनो पी. पी इज इन द साऊथ ऑफ झेड. देन इन विच डायरेक्शन ऑफ वाय इज पी. वाय पासून पी कोणत्या डायरेक्शनला? मित्रांनो वाय पासून ही कोणती डायरेक्शन आहे? वेस्ट. वाय पासून ही कोणती आहे? साऊथ. मग साऊथ आणि वेस्ट यांच्यामध्ये पी कोणत्या डायरेक्शनला आहे? साऊथ वेस्ट डायरेक्शनला आहे. पी कोणत्या डायरेक्शनला आहे? साऊथ वेस्ट. आता याच्यामध्ये साऊथ वेस्ट आहे का? नाही. मग याचा आन्सर पाहिजे ऑप्शन नंबर 4 नोटा. नोटा म्हणजे नन ऑफ दी अबव. नन ऑफ दी अबव. क्लिअर? क्लिअर मित्रांनो, सगळ्यांना क्लिअर? नन ऑफ दी अबव याचा आन्सर आहे. डन 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 डन. चलो भैया नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल. जबरदस्त एक्झाम्पल मित्रांनो, सोडवा. चला हे एक्झाम्पल येऊन गेले स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाममध्ये. चला सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पट 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 फास्ट. लवकर लवकर सोडण्याचा प्रयत्न सगळ्यांचा पाहिजे.
येतंय का? चला, आवाज ऐकू येतोय का माझा? रिप्लाय द्या बरं, आवाज येतोय का माझा? पटकन रिप्लाय द्या. बघा काय दिले, अ चाइल्ड इज लुकिंग फॉर हिज फादर, ही वेंट 90 मीटर. आता इथनं सुरुवात करूयात आपण. ही वेंट 90 मीटर इन द ईस्ट. बघा इथपर्यंत, ही वेंट 90 मीटर इन द ईस्ट. बघा समजा इथून त्याने सुरुवात केली, 90 मीटर तो ईस्टला गेलाय. किती? 90 मीटर तो ईस्टला गेलाय मित्रांनो. ठीक आहे, 90 मीटर ईस्ट गेलाय. बिफोर, बघा हे स्टेटमेंट फॉर इम्पॉर्टंट आहे. बिफोर टर्निंग टू हिज राईट, म्हणजे उजवीकडे वळण्याच्या पूर्वी. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, उजवीकडे वळण्याच्या पूर्वी तो 90 मीटर ईस्ट म्हणजे पूर्वेला गेलेला आहे. म्हणजे तो उजवीकडे वळणार हे कन्फर्म आहे, उजवीकडे वळणार हे कन्फर्म आहे. पण उजवीकडे वळण्याच्या पूर्वी तो 90 मीटर ईस्ट गेलेला आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढचं स्टेटमेंट, ही वेंट 20 मीटर्स. आता इकडे किती गेलाय तो? 20 मीटर्स. ही वेंट 20 मीटर्स बिफोर. आता पुन्हा हे स्टेटमेंट, बिफोर टर्निंग टू हिज राईट अगेन. बिफोर टर्निंग म्हणजे तो राईटलाच वळणार. पुन्हा तो वळणार कुठे? तोंड साऊथकडे, राईटला वळणार, इकडे वळणार आहे. पण इकडं वळण्याच्या आधी तो खाली 20 आलाय. वळणार इकडे हे कळलंय आपल्याला. आता वळणार तो इकडं आहे हे आपल्याला कळलंय. आता टू लुक हिज फादर, फॉर हिज फादर, हिज अंकल्स प्लेस. ठीक आहे, 30 मीटर फ्रॉम दिस पॉइंट. आता लक्षात घ्या, ह्या पॉइंट पासून त्याची जी अंकलची प्लेस आहे ती किती आहे मित्रांनो? 30 मीटर आहे. मग इथं त्याची अंकलची प्लेस आहे. ही काय त्याची? अंकलची प्लेस. ओके, बघा अंकल प्लेस 30 मीटर फ्रॉम दिस पॉइंट. या पॉइंटपासून अंकलची प्लेस किती आहे? 30 मीटर. हिज फादर वॉज नॉट देअर. इथं त्याचे फादर आहेत का? या पॉइंटला नाहीये. मग इथून पुढे काय केलं बघा त्याने आता, फ्रॉम देअर ही वेंट 100 मीटर टू हिज नॉर्थ. इथून तो 100 मीटर नॉर्थकडे गेलाय. टोटल किती गेलाय? 100 मीटर. बघा इथून हे पूर्ण डिस्टन्स किती आहे? 100 मीटर आहे. 100 मीटर नॉर्थला गेलाय. ओके, बिफोर मीटिंग हिज फादर. इथं त्याचे फादर त्याला भेटले. बिफोर मीटिंग हिज फादर इन अ स्ट्रीट. हाऊ फार डीड द सन मीट हिज फादर फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. बाळांनो, या ठिकाणी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. आता हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंड पॉईंट आहे, तर यांना जोडून घेणं आवश्यक आहे. आणि हे हायपोचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. मग हायपो स्क्वेअर इक्वल टू काय मित्रांनो? हायपो स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर. आता ट्रायंगल एवढाच बनलाय, मग याचा बेस इथून इथपर्यंतच असणार आहे. मग टोटल 90 आहे, 90 मधलं एवढं 30 गेलं, म्हणजे बेस किती आहे? 60. मग हायपो स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर. मग बेस किती मित्रांनो? 60. 60चा स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर मग हाईट किती आहे मित्रांनो? ही झाली एवढी हाईट. तर टोटल किती आहे रे? टोटल आहे मित्रांनो, मला सांगा टोटल किती आहे? 100. बघा इथून एवढं हे किती आहे? 100 आहे. इथून एवढं अंतर आहे 100. 100 मधलं आपल्याला हाईट एवढीच पाहिजे. मग इथून खालची हाईट नको, म्हणजे ही 20 हाईट नको आहे आपल्याला. 100 मधले 20 काढले तर हाईट किती आहे? 80. 80चा स्क्वेअर, 60चा स्क्वेअर 3600, 80चा स्क्वेअर 6400, टोटल आले 10,000. हायपो स्क्वेअर इक्वल टू 10,000. हायपोची लेंथ येणार 100. आणि हे सगळे डिस्टन्स जे आहेत मित्रांनो ते मीटरमध्ये आहे, म्हणजे आन्सर पण मीटर. 100 मीटर. ऑप्शन कोणतं मित्रांनो? ऑप्शन नंबर आहे 3. ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन 3. 100 मीटर. 100. चला, ऑप्शन आहे 3. ऑप्शन कोणतं आहे? 3 आहे.
लिहून घ्यायचं आहे पटकन, फास्ट, पट 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 लिहून घ्यायचं आहे. ऑप्शन नंबर 3 आहे. बघा, काळजी करू नका, एखाद्या दिवशी रेंजचा प्रॉब्लेम होत असतो, जरी झाला तरी रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा नंतर करून घ्या. आणि मी तुम्हाला पहिले पण मी प्रॉमिस केलेलं आहे की हे रेकॉर्डेड सेशन तुमची एक्झाम होईपर्यंत मी काढणार नाही, हे तुम्हाला एक्झाम होईपर्यंत कामात येतील. बिलकुल काळजी करू नका, हे जे रेकॉर्डेड सेशन आहेत अगदी एक्झाम होईपर्यंत तुम्हाला कामात येतील, काळजी नसावी, मी उडवणार नाही. ओके, चलो, हे समजलं का सगळ्यांना? हे सगळ्यांना समजलं का? पटकन रिप्लाय द्यायचा आहे, फास्ट. हे एक्झाम्पल समजलं का? हे एक्झाम्पल येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतं मित्रांनो, महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. ओके, डन. चलो, नेक्स्ट एक्झाम्पल सोडवा मित्रांनो. अच्छा, प्रॉब्लेम सॉल्व झाला. ठीक ठीक ठीक, चला हे सोडवा. सोडवा. बघा मित्रांनो, इफ यू स्टार्टेड रनिंग फ्रॉम अ पॉइंट, बघा एका पॉईंटपासनं टू नॉर्थ म्हणतायत. चला, एक पॉईंट आहे, पॉईंटपासून नॉर्थ डायरेक्शनला रनिंग करायला सुरुवात करायची. आफ्टर कव्हरिंग 4 किलोमीटर, समजा एवढं डिस्टन्स आहे 4 किलोमीटर. आफ्टर कव्हरिंग, बघा या पॉईंटपासून सुरुवात केली, आफ्टर कव्हरिंग 4 किलोमीटर्स यू टर्न युअर लेफ्ट म्हणजे इकडे, अँड रन 5 किलोमीटर. टर्न लेफ्ट अँड रन 5 किलोमीटर. ओके, अँड देन अगेन टर्न टू युअर लेफ्ट. आता मित्रांनो, लेफ्ट म्हणजे खाली येणार इकडे, अँड रन 5 किलोमीटर. लेफ्टला येणार 5 किलोमीटर, इथपर्यंत 4 आहे, 1 किलोमीटर एक्स्ट्रा आपण रन केलं आहे खाली. ठीक आहे, अँड देन टर्न टू लेफ्ट अगेन अँड रन अनादर 6 किलोमीटर. लेफ्ट म्हणजे इकडे जाणार मित्रांनो, आणि अनादर 6, एवढं 5 आणि एक्स्ट्राचं 1, टोटल किती 6. तर इथपर्यंत 5 आहे. ओके, अँड बिफोर फिनिशिंग यू टेक अनादर लेफ्ट म्हणजे वर, अँड टेक 1 किलोमीटर अगेन. बरोबर, 1 किलोमीटर म्हणजे या पॉईंटच्या बरोबर इथं येऊन थांबेल. हे लास्ट डेस्टिनेशन आहे. देन आन्सर द क्वेश्चन, हाऊ मेनी किलोमीटर आर यू फ्रॉम द प्लेस यू स्टार्टेड. मित्रांनो, एवढं अंतर आपल्याला काढायचं आहे, हे अंतर आपल्याला काढायचं आहे. मला सांगा, हे टोटल किती आहे? 6 बाकी हे 5 म्हणजे हे किती आहे? 1, आणि हे 1 म्हणजे वरचं पण किती आहे? 1, म्हणजे एवढं अंतर किती आहे? 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन 1. व्हेरी गुड, सगळ्यांनी जवळपास आन्सर दिले. ऑप्शन फर्स्ट आहे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड.
चलो क्लिअर आहे सगळ्यांना, मग आन्सर दिलाय म्हटल्यावर जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण. चला रे बाबांनो, क्वेश्चन पुढचा तुमच्या समोर आहे, आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला सोडवा. सोडवा सोडवा मंडळी, सोडवा. थोडं साईडलाच थांबतो मी, क्वेश्चन दिसेल तुम्हाला. मुळात हा प्रश्न मित्रांनो लिनियर अरेंजमेंटचा सुद्धा होऊ शकतो. बघा, लिनियर अरेंजमेंटचा सुद्धा हा प्रश्न होऊ शकतो. सोडवू. बघा, देव, कुमार, निलेश, अंकुर अँड पिंटू आर स्टँडिंग फेसिंग टू नॉर्थ. हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, फेसिंग टू नॉर्थ. सगळ्यांचे चेहरे कुठे, उत्तरेकडे आहेत. इन अ प्लेग्राऊंड सच ॲज गिवन बिलो. कुमार इज, बघा पहिलं स्टेटमेंट आपण उचलतोय, कुमार इज ॲट 40 मीटर टू द राईट ऑफ अंकुर. ज्याच्यासोबत ऑफ लागलंय त्याला पहिले मांडूयात आपण अंकुर. तर अंकुरसाठी लिहितोय मी ए. तर अंकुरच्या राईट साईडला, आता अंकुर सगळे उत्तरेकडे तोंड करून उभे, अंकुरचं तोंड पण उत्तरेला आहे, बरोबर. अंकुरचं तोंड सुद्धा उत्तरेला आहे. मग अंकुरच्या राईट हँड साईडला म्हणजे इकडे किती अंतरावर, 40 मीटर्स. किती मीटर्स, 40 मीटर्सवर कोण आहे मित्रांनो, कुमार आहे. 40 मीटर्सवर कोण आहे, कुमार. नेक्स्ट स्टेटमेंट, आता कुमार आणि अंकुर यांच्यापैकी मित्रांनो सेकंड स्टेटमेंटमध्ये कोणी आहे का, चला कुमार आहे. कुमार आहे. चला सेकंड स्टेटमेंट उचला मग. आता सेकंड, देव इज ॲट, इथं ॲट पाहिजे, ॲट 60 मीटर इन द साऊथ ऑफ कुमार. कुमारच्या 60 मीटर साऊथला. आता समजून घ्या, इथं जास्त जागा नाही खाली, तर 60 मीटर आहे म्हणून समजा. कोण आहे मित्रांनो, या ठिकाणी देव आहे. या ठिकाणी कोण आहे, देव. धडकनचा देव आहे इथं. ठीक आहे. आता मित्रांनो पुढे, आता या ठिकाणी मित्रांनो अंकुर दिसतोय बघा या स्टेटमेंटमध्ये. निलेश इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 मीटर इन द वेस्ट ऑफ अंकुर. अंकुरच्या वेस्टला म्हणजे इकडे 25 मीटरवर कोण आहे, निलेश आहे. कोण आहे मित्रांनो या ठिकाणी, निलेश. ओके. पिंट्या, हा पिंट्या बघा कुठे, पिंटू इज ॲट डिस्टन्स ऑफ 90 मीटर. पिंटू इज ॲट डिस्टन्स ऑफ 90 मीटर इन द नॉर्थ ऑफ देव. देवच्या 90 मीटर ईस्ट, म्हणजे हे 60 आणि एक्स्ट्राचं अजून किती, 30. इथं कोण आहे रे बाबा, इथं आहे पिंटू भाऊ. पुढं, विच वन इज इन द नॉर्थ ईस्ट ऑफ द पर्सन हु इज टू द लेफ्ट ऑफ कुमार. कुमारच्या लेफ्टला कोण आहे मित्रांनो, अंकुर. अंकुरच्या कोणत्या डायरेक्शनला, नॉर्थ ईस्ट. अंकुरपासनं ही नॉर्थ आहे, अंकुरपासनं ही ईस्ट आहे. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट असतं. मग मला सांगा मित्रांनो, अंकुरपासून नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला कोण आहे रे बाबा, पिंट्या. तर आन्सर आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन डी, पिंटू. ऑप्शन डी, पिंटू. क्लिअर, आले लक्षात सर्वांना.
सिंपल आहे मित्रांनो. ह्या क्वेश्चन या टाईपचा एक क्वेश्चन मित्रांनो MPSC एक्झामला येऊन गेला आहे. सेम फक्त इथं नावं चेंज केले आहेत. MPSC एक्झाममध्ये या टाईपचा एक क्वेश्चन येऊन गेला आहे. चलो नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन सोडवा. बघा मित्रांनो, इथं कोडेड डायरेक्शन टेस्ट हा जो टाईप आहे हा कोडेड डायरेक्शन टेस्ट असा संबोधला जातो. कोडेड डायरेक्शन टेस्ट असा हा टाईप समजला जातो. कशावरनं लक्षात घ्या मित्रांनो, कोडिंग लँग्वेजमध्ये दिलंय. इथं काय दिलंय, P%Q दिलेलं आहे आपल्याला, P%Q. मग आता फक्त एवढं बघायचं, चिन्ह पर्सेंटेज आणि पर्सेंटेज कुठे इथं. मग मला सांगा, पर्सेंटेजच्या आधी आपल्याला काय दिले P आणि पर्सेंटेजच्या नंतर काय दिलं आपल्याला Q. म्हणजे A ची जागी कोणी घेतली आहे P ने आणि B ची जागा कोणी घेतली आहे Q ने. मग वाक्य काय बनलं बघा, P इज टू द ईस्ट ऑफ Q. मग Q ला मांडा आणि Qच्या ईस्टला कोण आहे, P आहे. सेकंड बघा मित्रांनो, दुसरी जोडी कोणती आहे. दुसरी जोडी आहे Q प्लस R. Q प्लस R. तर A ची जागा Q ने घेतली आणि B ची जागा कोणी घेतली आहे, R ने. Q इज टू द नॉर्थ ऑफ R. तर Q हा कोणाच्या नॉर्थला आहे, R च्या. म्हणजे R साऊथला पाहिजे Qच्या. R च्या नॉर्थला कोण आहे, Q. तिसरी जोडी बाळांनो, थर्ड तिसरी जोडी बघा या ठिकाणी. तिसरी जोडी आहे R मायनस S. R मायनस S. तर A ची जागा R ने घेतली आणि B ची जागा S ने घेतली. A ची जागा R ने, B ची जागा S ने. तर या ठिकाणी मित्रांनो थोडंसं दिसत नाही आहे हे बघा, R आणि S, R S. ठीक आहे. तर A ची जागा R ने घेतली, B ची जागा S ने. वाक्य काय बनलं, R इज टू द वेस्ट ऑफ S. R इज टू द वेस्ट ऑफ S. तर मित्रांनो S च्या वेस्ट डायरेक्शनला काय R आहे. ओके. तर इन विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू Q, कोण S. बघा एवढा क्वेश्चन आहे शेवटी. S इज इन विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू Q. Q पासून S कोणत्या डायरेक्शनला आहे मित्रांनो, Q पासून S या डायरेक्शनला आहे. मला सांगा मित्रांनो, Q पासून ही डायरेक्शन आहे ईस्ट आणि Q पासून ही डायरेक्शन आहे साऊथ. मग मला सांगा मित्रांनो, साऊथ आणि ईस्ट यांच्यामध्ये कोणती असते, साऊथ ईस्ट. म्हणजे Q पासून S साऊथ ईस्ट डायरेक्शनला आहे. ऑप्शन नंबर 2 साऊथ ईस्ट. ऑप्शन नंबर 2 साऊथ ईस्ट. क्लिअर सर्वांना, क्लिअर का, पटकन रिप्लाय द्या. ऑप्शन नंबर 2 आहे साऊथ ईस्ट. सर्व विद्यार्थी मित्रांना क्लिअर आहे का, पटापटा पटापटा रिप्लाय द्यायचा आहे, फास्ट, लवकर. यस, क्लिअर क्लिअर क्लिअर, व्हेरी गुड व्हेरी गुड. नेक्स्ट एक्झाम्पल सोडवा आता पटकन. आजचं लास्ट एक्झाम्पल, उर्वरित डायरेक्शनचा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. आजचं हे लास्ट एक्झाम्पल आहे. उर्वरित डायरेक्शनचा जो पार्ट आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. लवकर सोडवा, फास्ट. बघा पहिली जोडी कोणती रे, x@b. आता ॲट द रेट इथं आहे, ॲट द रेटच्या आधी काय x, ॲट द रेटच्या नंतर बीच आहे. ए ची जागा x ने घेतली. बघा ए ची जागा कोणी घेतली आहे, x ने, आणि b च्या जागेवर बीच आहे. मग b इज ॲट 1 मीटर टू द साऊथ ऑफ x.
एक्सच्या साऊथला 1 मीटरवर कोण आहे रे मित्रांनो? बी आहे. नेक्स्ट बी स्टार पी. बी स्टार पी मग इथं बी स्टार पी. एची जागा कोणी घेतली? एच्या जागेवर बी येणार, एच्या जागेवर बी, आणि बीच्या जागेवर कोण येणार? पी. पी इज ॲट 1 मीटर टू द लेफ्ट ऑफ बी. बीच्या लेफ्टला म्हणजे या डायरेक्शनला 1 मीटरवर कोण आहे? पी आहे. त्यांनी विचारलं काय? पी इज इन विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स पासून पी कुठे आहे? एक्स पासून ही आहे मित्रांनो वेस्ट डायरेक्शन, एक्स पासून खाली आहे साऊथ डायरेक्शन. ठीक आहे, ही वेस्ट. साऊथ आणि वेस्ट यांच्यामध्ये कोणती आहे? साऊथ वेस्ट. आन्सर आहे मित्रांनो या क्वेश्चनचं साऊथ वेस्ट. येऊन गेलेले क्वेश्चन मित्रांनो हे दोन्ही स्टाफ सिलेक्शनला. हा क्वेश्चन याच्या आधीचा क्वेश्चन दोन्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनला येऊन गेलेले एक्झाम्पल आहेत. क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर का? मला एकदा रिप्लाय द्या फास्ट. सर्व विद्यार्थी मित्रांना क्लिअर का? लवकर रिप्लाय द्यायचा आहे.